Hello students, in the previous video we have seen up to this that the astrologer told that all those things which he want, though the person who came towards him as a customer म्हणून जो काही पर्सन आला होता त्याच्या सगळ्या गोष्टी त्यानं सांगायला सुरुवात केली. त्यातली पहिली गोष्ट सांगितली होती की यू हॅव स्टॅब्ड समवन अँड पुश्ड इन टू द वेल, म्हणजे एका विहिरीत ढकललं होतं असं सांगतो आणि तेही खरं होतं. स्टॅब्ड म्हणजे खून म्हणजे भोकसलं होतं हे असं सांगितलं, तेही बरोबर होतं. आणि मग तो म्हणतो की अ पासर बाय हू वॉज पासिंग नियर द वेल हू वॉज सॉ टू द पर्सन हू वॉज सीन दॅट पर्सन अँड पुल्ड हिम. आणि मग त्या जो रस्त्याने चाललेला जो पासरबाय होता तो पासरबाईने त्याने त्याला पाहिलं आणि त्याने त्याला बाहेर काढलं होतं असं तो म्हणतोय. हेही खरं ठरतं. मग तो म्हणतो मग मला त्या माणसाला भेटायचं आहे, मला कधी सापडेल? तर हा सांगतो की नाही तो आता भेटणार नाही, तो काही कुठल्या तरी दूरच्या शहरामध्ये मेलेला आहे एका ट्रक ॲक्सिडेंटमध्ये. असं इथंपर्यंत आपण झालेलं आहे. द ऑदर ग्रोनड ऑन द हिअरिंग इट द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. ॲस्ट्रॉलॉजर सांगतो की तो मनुष्य मेलेला आहे, आता त्याची काय तू शोध घेत बसू नकोस. आणि मग तो म्हणतो गुरुनायक. आता ॲस्ट्रॉलॉजर सांगूच लागतो गुरुनायक, यू नो माय नेम, म्हणजे तो त्या माणसाचं नाव घेतो. गुरुनायक, तुझं नाव काय आहे? गुरुनायक आहे. गुरुनायक, यू नो माय नेम, तुला माझं नाव माहिती आहे? द ऑदर सेट टेकन अबॅक. तर दुसऱ्या तो जो गिराईक म्हणून आलेला होता ना त्याला अक्षरशः आश्चर्य वाटतं की याला माझं नाव कसं काय माहिती, याबद्दल त्याला थोडंसं तो टेकन अबॅक म्हणजे आश्चर्य वाटतं. हा फ्रेज आहे, टेकन अबॅक मीन्स आश्चर्य वाटणे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. गुरुनायक, मला सगळं माहिती आहे. आय हॅव नो ऑल अदर थिंग्स, सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. आता तू शांतपणे ऐक मी काय सांगतो ते. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी टू ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. या शहराच्या उत्तर दिशेला तुझं गाव 2 दिवसाच्या अंतरावर आहे, म्हणजे 2 दिवस त्या गावाला जायला लागतात. टेक द नेक्स्ट ट्रेन टू बी द गोन. आणि आता काय कर, चटकन त्या गावाला जाणारी पुढची जी ट्रेन आहे त्या ट्रेन पकड. आय सी वन्स अगेन ग्रेट द डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. इफ यू गो फ्रॉम होम, जर आता तू घर जर सोडलंस ना तर तुझ्या जीवाला आणखीन धोका संभवतो, तर तू आता घर सोडू नकोस असं त्याला तो सांगतो. ही टूक आउट द पिंच ऑफ द सॅक्रिड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. आणि त्यानं काय, ही टूक आउट द पिंच, टूक म्हणजे घेतली, पिंच ऑफ सॅक्रिड ॲश म्हणजे पवित्र राख म्हणजे राख किंवा एखादा अंगारा आपण म्हणतो, तो अंगारा एक चिमूटभर, पिंच म्हणजे चिमूटभर अंगारा त्याने घेतला आणि त्याच्या हातावर ठेवला. आता हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. ही टूक आउट द पिंच ऑफ अ सॅक्रिड ॲश अँड हेल्ड टू. हे वाक्य लिहून घ्या. आणि हे आहे कंपाऊंड सेंटेन्स, का तर अँडनी जोडलं. त्याचं करूया आपण सिम्पल सेंटेन्समध्ये रूपांतर. हे पहा, टूकचं काय करायचं, टेकिंग करायचं. टूकचं काय करायचं, टेकिंग. आणि ही जो आहे ना उचलून इथं ठेवायचा. आता ही जी वाक्य तुम्ही लिहिताय ते एका वहीवर लिहून काढा, त्याचा फोटो काढून मला माघारी पाठवत चला व्हॉट्सअपला, म्हणजे मी तुमचं बरोबर आहे का चुकीचं आहे सांगत जाईन. ओके, तर ही काय म्हणायचं, बाय टेकिंग, काय म्हणायचं, बाय टेकिंग आउट अ पिंच ऑफ अ सॅक्रिड ॲश ही हेल्ड इट टू हिम. म्हणजे हे सिम्पल सेंटेन्स झालं, समजलं. रब इट ऑन युअर द फोरहेड अँड गो होम. तुझ्या कपाळाला लाव आणि पट्ट दिशी घराकडे जाऊ. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. रब, आता हे आज्ञार्थी वाक्य झालं. रब म्हणजे तुझ्या डोक्याला लाव, कपाळाला लाव. फोरहेड म्हणजे कपाळाला लाव आणि तू पट्ट दिशी घराकडे निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा ह्या दिशेला येऊ नकोस. तो आता उत्तरेच्या दिशेने निघून जा, पुन्हा दक्षिणेला, मग इकडच्या ह्या शहराकडे पुन्हा कधी येऊ नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी द 100. तुला निश्चितपणे 100 वर्ष आयुष्य आहे असं सांगितलं त्या ज्योतिषानं. आता गंमत लक्षात घ्या, त्याला खरंच त्या ज्योतिषाला त्याचं भविष्य माहीत होतं का? खरंच त्या ज्योतिषाला त्याचं भविष्य समजलं होतं का? ह्याचं कारण हे आता मी तुम्हाला सांगत नाही पुढे, म्हणजे त्याचा सस्पेन्स आहे तो
ठेवतो, म्हणजे पुढे तुम्हाला शेवटपर्यंत समजेल की खरंच तो ज्योतिषी म्हणजे कोण होता आणि त्याला त्या माणसाचं एवढं करेक्ट भविष्य कसं काय माहीत झालेलं होतं. बघूया आपण. ओके, तर व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन द ऑदर सेड. आता त्याला सांगितलं की पुन्हा माघारी या शहराकडे येऊ नकोस, घरातच थांब, फार दूर जाऊ नकोस, नाही तुझ्या जीवाला धोका आहे आणि तू 100 वर्ष जगशील. तो म्हणतो व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड द चोक आउट ऑफ हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि मी आत्ताच फक्त घर सोडले. मी कशाला घर सोडेन आता तुम्ही सांगितल्यानंतर. तर मी फक्त कशासाठी आलो होतो की त्याला शोधायचं होतं आणि मला त्याला मारायचं होतं, तो भेटतो का बघायचं होतं मला. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आणि त्यानं मात्र डोकं जे आहे ते अतिशय हताशपणे शुक हिज हेड. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. रिग्रेट म्हणजे पश्चातापाने त्यानं काय केलं, आपलं डोकं असं हलवलं. आता काय करा, हे वाक्य लिहून घ्यायचं, ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आणि हे वाक्य लिहून त्याचा टेन्स ब्रॅकेटमध्ये म्हणा फाइंड टेन्स. आणि काय होणार, सिम्पल पास्ट टेन्स शुक. आता हे वाक्य बघा, ह्याच्यात हिज हेड काय शुक केलं. आता हे वाक्य झालं एक सिम्पल पास्ट टेन्स लिहिणार आहात तुम्ही. त्याचं टेन्स काय नाही, सिम्पल पास्ट. हेच वाक्य चेंज डिव्हाइस जर करा म्हणून मी सांगितलं तुम्हाला, तर तुम्ही कसं लिहिणार बघा. हिज हेड पहिला कर्म घेणार, हिज हेड वॉज शेकन. कसं लिहायचं, हिज हेड वॉज शेकन रिग्रेटफुली बाय हिम. जमेल का बघा, वाक्य लिहून घ्यायचं. पहिल्यांदा म्हणायचं फाइंड टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, त्याचा ॲन्सर लिहायचं. नंतर वाक्य पुन्हा एकदा लिहून घ्यायचं आणि चेंज डिव्हाइस म्हणायचं. चेंज डिव्हाइसचा मी व्हिडिओ पाठवले आहे, ते सगळं पाठ करून ठेवा. हिज हेड हे कर्म आहे, कर्म प्लस सक्री प्लस पित्री प्लस राबा प्लस बाय प्लस कर्त्या द्वितीया, हे त्याचं सूत्र आहे. कर्म पहिला घ्यायचं, हिज हेड. सिम्पल पास्ट टेन्स म्हणून वॉज घ्यायचं, हिज हेड वॉज शेकन. शुकचं तिसरूप शेकन, SHAKEN. हिज हेड वॉज शेकन रिग्रेटफुली बाय हिम. ही वॉज इस्केप्ड बाय हँड. ही हॅज इस्केप्ड माय हँड. तो म्हणतो सुटला रे, माझ्या हातातून सुटला. ही हॅज इस्केप्ड माय हँड, माझ्या हातातून तो सुटला वाटतं. आय होप ॲट लिस्ट ही डायड ॲट द डिझर्वड. जाऊ दे, माझ्या हातातून सुटला पण एकदाशी तो मेला तरी, म्हणजे माझा जो शाप लागला त्याला आणि तो मेला असं मला वाटतं. हे बघून मला, हे ऐकून तरी मला खूप आनंद झाला. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, हो तसंच झालं. ही वॉज क्रश्ड अंडर लॉरी. द अदर लुकड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. ग्रॅटिफाईड मीन्स प्लीज्ड, अत्यानंदित, समाधानी. हे पाहिजे ग्रॅटिफाईड, प्लीज्ड, सॅटिस्फाईड, समाधानी. आणि मग तो म्हणतो हो, तो त्याने एका लॉरीच्या खाली चिरडला गेला. ही वॉज क्रश्ड अंडर द लॉरी. एका ट्रकाने त्याला चिरडलं. आणि मग ते ऐकून त्या माणसाला, त्या कस्टमरला मात्र खूप आनंद झालेला आहे. द अदर लुकड ग्रॅटिफाईड टू हिअर. हे ऐकून मात्र त्याला खूप आनंद झाला. द अदर लुकड ग्रॅटिफाईड म्हणजे लुकड सिम्पल पास्ट टेन्स, ग्रॅटिफाईड म्हणजे समाधानी. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into the bag. आता ते ठिकाण फारच वेळ झाला होता, पण ते ठिकाण अंधाराने गच्च दाटून गेलं होतं. त्या ॲस्ट्रॉलॉजरनं आपली जी काय साहित्य सगळी होती ती सगळे साहित्य गोळा करून बॅग भरली. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गोन. एक छोटीशी गाडी, कुठली तरी कार, त्या कारची लाईट मात्र तिथून जात होत्या, त्याही बंद झाल्या. काहीही तिथं नव्हतं. लिव्हिंग द प्लेस इन द डार्कनेस अँड सायलेन्स. आणि ते ठिकाण आता शांत आणि अंधारमय झालं होतं. द स्ट्रेंजर हॅड गोन ऑफ इन टू द नाईट. द स्ट्रेंजर हॅड गोन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर हँडफुल ऑफ कॉइन. आणि आता मूठ भरून, हँडफुलचा अर्थ मूठ भरून, तो मनुष्य जो आहे, तो जो आलेला जो गिराईक होतं ना, त्यानं काय केलं तर त्या ॲस्ट्रॉलॉजरला एक मूठ भरून, हँडफुल म्हणजे मूठ भरून, माउथफुल म्हणजे तोंड भरून, पॉकेटफुल म्हणजे खिसा भरून. लक्षात आलं, फुल लावलं की असं होतं. तर त्या ॲस्ट्रॉलॉजरला त्यानं एक मूठ भरून कॉईन्स दिले आणि तो अंधाराच्या दिशेने निघून गेला. इट वॉज नियरली मिड नाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच्ड होम. आता अंधार पडला होता, मिड नाईट झाली होती, मध्यरात्र झाली होती. तो घरात जेव्हा पोचला ना, तेव्हा बराच वेळ झाला, जवळपास मध्यरात्र झाली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड फॉर एक्सप्लेनेशन.
आणि त्याची बायको काय करत होती तर त्याचं दरवाजामध्ये वाट पाहत होती आणि त्याला उशीर का झाला याचं स्पष्टीकरण मागत होती, विचारत होती. का हो तुम्हाला उशीर झाला, सांगा की हो काय झालं, असं ती विचारत होती. He flung the coins at her and said, "Count them." One man gave it all that. आणि त्यानं ती सगळे जे पैसे जे होते खिशातले काढले आणि तिच्या पुढे टाकले आणि मोज म्हणाला, एकाच माणसाने एवढे आज दिलेत. फ्लंग 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 म्हणजे भिरकावले, टाकले, पुढे फेकले, तिच्या पुढे ते पैसे टाकले आणि म्हणाला, "काउंट देम." मोजते. वन मॅन गिव ऑल दॅट. हे एकाच माणसाने सगळे पैसे दिलेले आहेत असं तो सांगतो. ती मोजते 12.5 आणाच, 12.5 आणे. 12 आणि हाफ आणावे 12.5 आणे आहेत, 12.5 आणे आहेत. सी सेड, ती म्हणते की ते किती आहेत 12.5. काउंटिंग सी वॉज ओव्हरजॉयड. पण तिला तेवढं पैसे एकदम बघितल्यानंतर तिला खूप आनंद झाला. ती म्हणते आय कॅन बाय सम जागरी अँड कोकोनट टुमारो. उद्या मी काय करेन तर काही जागरी म्हणजे गूळ विकत आणू शकेन आणि कोकोनट म्हणजे नारळ आणू शकेन. आता हे वाक्य आपल्याला परवा मी तुम्हाला एबल टू अनेबल टूचं एक ग्रामर पाठवले पहा. हे वाक्य लिहून घ्यायचं. आय कॅन बाय सम जागरी अँड कोकोनट टुमारो. हे वाक्य लिहून घ्यायचं आणि इथं यूज एबल टू म्हणायचं. काय म्हणायचं ब्रॅकेटमध्ये यूज एबल टू. आता ही सगळी वाक्य मला पाठवा बरं का. यूज एबल टू म्हणायचं. आता कॅन जे आहे ना ते कॅनच्या ठिकाणी काय ठेवायचं एबल टू आणि आय असल्यामुळे यम, आय एम एबल टू. म्हणजे कॅन फक्त काढायचं, बाकी काही काढायचं नाही. आय एम एबल टू बाय सम जागरी अँड कोकोनट टुमारो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर द स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आपली मूल जे आहे, बाळ जे आहे ते सारखं काय ते गोड गोड मागत होतं बरेच दिवस झालं. बरं झालं त्याच्यासाठी मी काहीतरी आणि गोडधोड करेन. आय विल दस प्रिपेअर सम द नाईस स्टफ फॉर हर. आणि तिच्यासाठी मुलगी आहे, ती त्यांची लहान मुलं आहे, बाळ आहे, मुलगी आहे, तिच्यासाठी मी काहीतरी उद्या गोडधोड चांगलं करेन. स्टफ म्हणजे अन्न, स्टफ म्हणजे खाऊ, अन्न. आय विल प्रिपेअर सम. मी उद्या, हे बघा विल आलं, विल म्हणजे भविष्यकाळ आणि साधं रूप असतं. इथं लक्षात घ्या, जर इथं सहाय्यकारी क्रियापद जर कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माईट असेल तर इथलं साधं रूप असतं. इथे पहा कॅन असेल बायाला, नाही का, कॅन आहे बायाला, विल आहे बायाला, प्रिपेअर आला. म्हणजे साधं रूप असलं की ती 13 मॉडेल ऑक्झिलरी असतात. लक्षात घ्या, 13पैकी मॉडेल ऑक्झिलरी असतात. द स्वाईन हॅज चीटेड मी. आता तो म्हणतो त्या डुकराने, स्वाईन म्हणजे डुक्कर, त्या डुकराने मला फसवलं. द स्वाईन हॅज चीटेड मी. त्या डुकरानं मला फसवलं. ही प्रॉमिस्ड मी रुपी. त्यानं मला रुपया द्यायचं ठरलं होतं. जर का मी सांगितलेलं सगळं खरं जर आलं तर त्यांचं ठरलं होतं ना तो रुपया मला द्यायचा असं, नाहीतर त्यांना 8 आणे द्यायचे असं ठरलं होतं ना त्यांचं. पण त्यानं काय केलं 12.5 आणे दिलेले आहेत. ही प्रॉमिस्ड मी रुपी. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. सी लुकड अप ॲट हिम. सी लुकड अप ॲट. त्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली यू लुक द वरीड. व्हॉट इज रॉंग. तुम्ही काळजीत दिसता, चिंतातूर दिसता. काय प्रॉब्लेम आहे का, काय समस्या आहे का, काय भानगड आहे का, काय असं ती विचारते. म्हणजे बायको आपल्या अतिशय चिंतातूर नजरेनं त्याच्याकडे बघते, चिंतातूर आवाजामध्ये विचारते काय झालं हो तुम्हाला, काय झालं, तुम्ही एवढे का चिंतातूर आहात, एवढे का काळजीत आहात, थोडंसं वेगळे वाटत आहात तुम्ही, असं तो सांगतो. नथिंग, काही नाही. आफ्टर डिनर, आता जेवतात सगळेजण. आफ्टर डिनर द सिटिंग ऑन द पायल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गोन फ्रॉम मी टुडे. पायल म्हणजे ते बाजलं मराठीत आपण त्याला म्हणतो, जे दोरी लाकडाचं आणि दोऱ्या बांधून जे काही कॉटसारखं केलेलं असते की नाही त्याला पायल म्हणतात. PYOL. पायल मीन्स एक स्ट्रिंग कॉट म्हणले बघा. स्ट्रिंग कॉट म्हणजे दोरीची कॉट. तो म्हणतो तुला माहिती आहे का, माझ्या डोक्यावरचं एक ओझं पूर्ण झालं आज. कंप्लीट लोड कमी झालेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय द हँड्स ऑल दीज इयर्स. तुला माहिती आहे का की माझ्या हातून एका माणसाचा खून झाला होता. आय हॅड द ब्लड ऑफ मॅन. ब्लड ऑफ मॅन म्हणजे खून होणे. ब्लड ऑफ मॅनचा अर्थ काय, खून होणे, खून झाला होता. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम द होम, सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. ही इज अल यू. तुला माहिती आहे का की मी माझ्या हातून जेव्हा एका माणसाचा खून झाला होता म्हणून मी घरातून पळून आलो होतो, इथं येऊन सेटल झालो आणि तुझ्याशी लग्न केलं, पण तो आज जिवंत आहे. ही झाली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता तो जो कस्टमर त्या ॲस्ट्रॉलॉजरचा होता ना
तोच मनुष्य की ज्याचा ह्यानं अगोदर कधी खून केला होता, खून करून त्याला विहिरीत ढकलून आला होता, आणि तोच तो मनुष्य आज त्याच्या पुढे आला, म्हणून त्याला ते सगळी इन्फॉर्मेशन माहिती होती. लक्षात घ्या. त्या ॲस्ट्रॉलॉजीला नाही तर माहिती काय सांगता येत नसायचं. ॲस्ट्रॉलॉजीला म्हणजे भविष्य सांगता येत नाही, पण तो पुढचा व्यक्ती ओळखीचाच निघाला ना, त्यामुळे त्याने सगळी हिस्ट्री सांगितली होती. आता लक्षात आलं असेल तुमच्या की ही झाली म्हणजे तो ज्या माणसाला त्यानं मारलं होतं आणि गावावरून पळून आला होता तोच मनुष्य जिवंत होता आणि तो त्याच्याकडे भविष्य विचारायला होता. सी गास्प्ड म्हणजे बिकम व्हेरी सरप्राइज्ड. ती आश्चर्यचकित होते. यू ट्राय टू किल हिम. तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला होता. येस, इन आवर विलेज व्हेन आय वॉज द सिली यंगस्टर वी ड्रँक ग्रॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. आणि काय झालं, मी गावाकडे राहत होतो ना, तेव्हा आम्ही अतिशय सिली यंगस्टर्स होतो, आम्ही मूर्ख तरुण होतो, आणि एका रात्री आम्ही ड्रँक म्हणजे दारू पिलो, गॅम्बल्ड म्हणजे काही खेळ खेळलो, म्हणजे पत्त्याचा खेळ असतो, द्यूत म्हणतात, त्या पत्त्याचा खेळ खेळत बसलो होतो. तेव्हा आमची खूप भांडणं झाली आणि खूप आम्ही भांडलो, आणि व्हाय थिंक ऑफ इट नाव. आणि त्या भांडणामध्येच मी त्याला भोकसलं, एका विहिरीत फेकून दिलं आणि पळून बाहेर निघून आलो होतो. आणि मग तिथं बायकोला थांबवतो, म्हणून आपण का आज हा का विचार करत बसले, तो मनुष्य जिवंत आहे, त्यामुळे काय विषय नाही. टाईम टू स्लीप. आता चल आपण झोपायची वेळ झालेली आहे. ही सेड यानिंग अँड स्ट्रेचड हिमसेल्फ ऑन द पायल. आणि स्वतःला काय करतो तर त्या पायलवर असं पाय ताणून असं झोकून देतो आणि छानपैकी त्या पायलवर म्हणजे त्या दोरीच्या कॉटवर झोपून टाकतो. लेसन संपलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं त्या ॲस्ट्रॉलॉजीचा डे कसा होता, शेवटी काय झालं. गिव्हन बिलो आर द सम डिस्क्रिप्शन्स. आता हे थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये काही क्वेश्चन्स आहेत पहा. डिस्कस देम विथ युअर द पार्टनर अँड फाइंड आउट द वन वर्ड फॉर ईच ऑफ देम. अन एक्झाम्पल इज गिव्हन. अनेक शब्दाबद्दल एक शब्द असा त्याचा अर्थ, म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ एका शब्दात सांगायचा. एक करून दाखवले. अ सायंटिफिक स्टडी ऑफ अ युनिव्हर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग द स्टार, प्लॅनेट, निंबुले अँड द गॅलेक्सीज. म्हणजे ह्या ज्या शास्त्रामध्ये स्टार, प्लॅनेट, म्हणजे तारे, ग्रह, तारकासमूह ह्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो, त्याला काय म्हणतात तर ॲस्ट्रॉनॉमी. त्याला काय म्हणतात, ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात. ते दिले त्यांनी करून. द स्टडी ऑफ द मुवमेंट ऑफ द प्लॅनेट, सन, मून अँड द स्टार्स इन द बिलीफ दॅट these movements can have the influence on the people now. म्हणजे सूर्य, चंद्र, तारे यांच्या मुवमेंटचा, यांच्या हालचालीचा, यांच्या फिरण्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो, याचा अभ्यास जो केला जातो, ते कशात केला जातो तर त्याला ॲस्ट्रॉलॉजी म्हणतात. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये करतात. भविष्यशास्त्र. अ प्रिडिक्शन ऑफ व्हॉट, की आता भविष्यशास्त्र हे जे शास्त्र आहे ते एका युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमात घातलं गेलेलं आहे. एका बहिस्त युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमात घातलेला आहे ॲस्ट्रॉलॉजी. अ प्रिडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. प्रिडिक्शन म्हणजे सांगणे, म्हणजे भविष्यवाणी सांगणे. एका भविष्यात काय घडेल हे सांगणे, याला काय म्हणतात तर फोरकास्ट म्हणतात. काय म्हणतात, फोरकास्ट म्हणजे भाकीत करणे. Scientific discipline that the studies mental stress and the process and the behavior in a human and other animals. म्हणजे एखाद्या माणसाची सायंटिफिक डिसिप्लिन दॅट द स्टडीज म्हणजे मानसिक आजाराचा जो अभ्यास केला जातो, त्याच्या मानसिक आजार, त्याची वागणूक याचा अभ्यास केला जातो, त्याला काय म्हणतात तर सायकॉलॉजी. काय म्हणतात, सायकॉलॉजी. स्पेलिंग बा, सायकॉलॉजी म्हणायचं, स्पेलिंग PSYCHOLOGY. In the story we are told that the town hall park was a remarkable place in many ways for an astrologer to build his the business. म्हणजे त्या बिझनेससाठी त्याला ते ठिकाण, टाउन हॉलचा पार्क, तो अतिशय रिमार्केबल किंवा लक्षात राहण्यासारखी ठिकाण होतं असं तो म्हणतोय. डिस्कस इट इन अ ग्रुप अँड लिस्ट द सम एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस. त्या ठिकाणची वैशिष्ट्य शोध लिहून काढा. त्यांनी एक दिले स्ट्रंगिंग क्राऊड म्हणजे ये जा करणारी गर्दी. व्हरायटी ऑफ ट्रेड्स. हे पहा, ह्याला आपण नंबर टाकू 1 2 3
4 5 6 म्हणजे त्या ठिकाणची वैशिष्ट्य सांगायची आहेत आपल्याला. स्ट्रंगिंग क्राऊड, व्हरायटी ऑफ ऑक्युपेशन्स म्हणजे तिथले वेगवेगळे व्यवसाय, प्लेस लिट अप बाय द शॉपलाईटने ती ठिकाण उजळून निघालेलं, व्हरायटी ऑफ ट्रेड्स वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, फेंडर ऑफ द फ्रायड कोकोनट ग्राउंडनट्स म्हणजे ते शेंगा तळणाऱ्या माणसाचा व्यवसाय, नंतर मेडिसिन सेलर, नंतर सेलर्स ऑफ द स्टोलन हार्डवेअर. ही जी सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तिथं आपल्याला लिहायची आहे. ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर्स हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स म्हणजे 10 मिनटं पुढचा व्यक्ती 10 मिनटं बोलेपर्यंत हा आपलं स्वतःचं तोंड उघडतच नसेल. याचं डिस्कस द रिझन बिहाइंड इट. याचा काय अर्थ असेल, काय रिझन असेल रे. ही हर्ड आपण उत्तर कसं लिहू शकतो बघा. ही शुड हिअर त्यांनी दिले बा पाठी मग काही स्टार्ट करून दिले. ही इज गुड ॲट द रीडिंग द पीपल. तो लोकांचं मन वाचण्यामध्ये गुड होता. म्हणजे तो जेव्हा पुढचा बोलतो ना तेव्हा त्या व्यक्तीचं मन वाचायला वेळ मिळतो आपल्याला. पुढं म्हणले आफ्टर हिअरिंग ही कुड गेट द आयडिया अबाउट द मॅन. जेव्हा तुम्ही ऐकता ना तेव्हा पुढच्या माणसाबद्दलची आयडिया आपल्याला येते. ही कुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम ऑफ पर्सन. त्यामुळे त्या माणसाचा प्रॉब्लेम त्याला समजून घेता येतो. ही कुड गेट ॲन्सर ऑफ मोर क्वेश्चन्स. त्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे शोधता येतात. आणि पुढचा सांगता येईल ही कुड अंडरस्टँड द इमोशन्स ऑफ द पर्सन. पुढच्या व्यक्तीचे इमोशनसुद्धा त्याला समजतात. म्हणजे पुढच्या व्यक्तीच्या एवढ्या गोष्टी समजतात जर शांतपणे ऐकून घेतलं तर. पुढं म्हटलं द टॅक्टिक्स युज्ड बाय द ॲस्ट्रॉलॉजर टू लर्न हिज वेजेस. द टॅक्टिक्स म्हणजे तो रोजची जीवनाची उपजीविका करण्यासाठी जे पैसे मिळवतो त्याच्या काय आयडिया त्यानं वापरल्या. तर कोणत्या आयडिया आहेत. ॲनालिसिस ऑफ द ह्युमन ट्रबल्स. मानवी समस्यांचे ॲनालिसिस करणे. लॉंग प्रॅक्टिस गेझिंग ॲट अ पाल. म्हणजे बराच दिवस त्यानं प्रॅक्टिस केलेलं असतं आणि त्या पाल म्हणजे तळहात तो गेझिंग करायचा. काय करायचा. तळहात गेझिंग करायचा. यूज ओनली गेजवर्क. जास्तीत जास्त गेजवर्क करायचा म्हणजे तो असा अंदाज करायचा. नेव्हर ओपन हिज माउथ टिल अदर हॅड स्पोकन ॲट अबाउट द 10 मिनिट. ॲटलिस्ट अबाउट 10 मिनिट्स म्हणजे दुसरा 10 मिनिटे बोलेपर्यंत तो आपलं तोंड उघडायचा नाही. ह्या टॅक्टिस होत्या त्याच्या. पुढं म्हटलं ॲन ॲस्ट्रॉलॉजर अपीअरन्स हेल्प्स टू क्रिएट द इम्प्रेशन टू हिज द क्लायंट कम्प्लीट द फॉलोइंग. म्हणजे त्याचं जे बिहेवियर कसं होतं त्यानं आपला वेश कसा तयार केला होता, कसा परिधान केला होता ते इथं सांगितलं. द टर्बन ऑन हिज हेड म्हणजे तिच्या डोक्याला बांधलेलं फेटा. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ द स्कार्ड ॲश म्हणजे त्याच्या डोक्यात कपाळाला त्यानं काय केलं होतं तर एक काही असं इबीत लावलं होतं. आणि टमारिंड ट्री म्हणजे ते तिथली चिंचेचं झाड. स्पार्कल्ड आईज विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लिम्स. डार्क व्हिस्कर्स म्हणजे गडद मिशा विच स्ट्रीम्ड डाऊन हिज चिक्स. त्याच्या कपाळावरून उघडत होते. समजते का. हा क्वेश्चन मी समजून सांगितलेला आहे. पुढचा फक्त ऑप्शन तुम्हाला शोधायचे असा क्वेश्चन आहे पुढचा. तुम्ही इथंपर्यंत ऑप्शन शोधा. नंतर पुढचा क्वेश्चन आहे तो ट्रू ऑर फॉल्स आहे. इथंपर्यंत तुम्ही करा. बाकीचे क्वेश्चन जे आहेत मी तुम्हाला लिहून देईन. ते काय तुम्हाला जमणार नाही. याला लक्षात. इथंपर्यंत तुम्ही होमवर्क करा आणि मला सगळं लिहून एका वहीवर लिहून मला पूर्णपणे पाठवा. ओके ठीक आहे.